इथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होते. ते सर्व सनस्य शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत. हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मागांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडली गेली तरी सनस्य शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार फिरवत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं एक जगावेगळं जाणवतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचल होतं. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागले. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रडली. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच माग स्पष्ट होईल. सर्व जण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात, भर मध्यरात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लुटी. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी होईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींना सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एक का आगळी एक बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून चोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निकारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत कळती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा रानोजी, बडी, पांडू, दगडू, नेण्या, सावड्या, गोंद्या अशी तरणी पुरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याचा रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते. पण त्यांचा दमदार पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वड कायम होता. शिवाय आता त्याचा रानोजी हा करतास वरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा रानोजी यामुळे दौलतीचे घर आनंदाने भरलं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता. परंतु आज रानोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते. तो अजून का नाही येत म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून देत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा गबऱ्या या का येईना. गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढाऱ्यानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असे विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या
त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं किंकाळले. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारली. गबऱ्यानं किंकाळणं म्हणजे त्याचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांज्याला घेऊन येतो म्हणून रानोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हू म्हणत होती. त्याचं सारं लक्ष गबऱ्याच्या किंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना किंकाळला, आलो आलो आणि पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणूजीने तलवार पाकाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कणस चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इंज वाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरावर सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढले. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंथांची गाठ पडली का? नाही, पर ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बोलुत्याचा खेळ आहे, दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडकात असते. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. वर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत धावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटेसाठी डोसकं मारतात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, तो नुसती वाटी नाही, ती त्या गावाची अब्रू असती. ते ऐकून फकीरा राणूजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकून? हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्याने हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की खाईस ती खोबऱ्याची वाटी खाशील काय? हो हो, दे आणून. त्यात काही जड नाही. फकीरा गुरकला. अर पर वाटी हिसकणाऱ्याचं डोसकं मारते. दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आट्या आणून बोलला, आबा, मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकू. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जातीधर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत म्हणाली, दिस बुडाला की मोता जायला याची लंगोटी सैल होती आणि मन मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुत्याची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा ती वाटी. थांब. कंसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच धावतो. राणूजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकले. फकीरा, सहदेव हे दोघे राणूजीच्या बरगड्यांना बळकून. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चितपणे मोत्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पडत होतं तर लगेच ही गावात शिरून भर जत्रेत हाणामानी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव पडत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागले. जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. बहुतांश लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीने ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाबास म्हणेल. जर जगलो तर पाठ थोपटतील आणि जर आपण तर
तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरात होतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा याचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवी. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती. पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा मनुष्य तर जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. रानूजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जमा झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगात तेजोमय अरुण डोकावू लागला. त्यांना पाहून कोयळं हर्षभरित झालं. हु ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सुट्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली. आणि आज ही गावची जोखमी आणायचीच असा निर्धार करून रानूजी